मी 2014 पासून भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे. आता नदीच उलटी व्हायला लागली आणि आमची विरोधात तर राहून मी किती दिवस काढणार आणि गोरगरिबांची कामं तर कशी करणार? त्यामुळं मी कंटाळून आता मी भाजप पक्षाचं काम करण्याचं ठरवलंय. त्याच्यातून होणारा मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता आहे. पण माझा पण नाईलाज झाला आहे. त्यामुळे मी गोरगरिबांच्या कामासाठी, लोकांची कामं व्हावीत ह्या दृष्टिकोन ठेवून मी मी जनतेच्या विकासासाठी म्हणा, जनतेच्या कल्याणासाठी मी भाजपचं काम करण्यास ठरवलंय. आजच्या घडीला तर जिल्हा परिषदेसाठी संगीताई दुधाळ यांचं पारडं एकदम जड आहे आणि खाली पंचायत समिती गणासाठी अर्जुन मलाळ यांचं पारडं जड आहे. त्याकडे बघून किंवा गावातल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी भाजपचं काम करण्याचं ठरवले. नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकंदरीत या ठिकाणी हुलजंती गटातून आपण पाहिलं, हुलजंती गावचे माजी सरपंच तथा वाघोली सुतगिरणीचे माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोरकडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पहा काय म्हणाले ते. मी 2014 पासून भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे. आता नदीच उलटी व्हायला लागली आणि आमची विरोधात तर राहून मी किती दिवस काढणार आणि गोरगरिबांची कामं तर कशी करणार? त्यामुळं मी कंटाळून आता मी भाजप पक्षाचं काम करण्याचं ठरवलंय. आता जवळ 14 पासून जवळ 10-12 वर्ष विरोधात मी काम केलेलं आहे. कुठलंही काम गोरगरिबांची माझ्या हातून होणार, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता आहे. पण माझा पण नाईलाज झाला आहे. त्यामुळे मी गोरगरिबांच्या कामासाठी, लोकांची कामं व्हावीत ह्या दृष्टिकोन ठेवून मी मी जनतेच्या विकासासाठी म्हणा, जनतेच्या कल्याणासाठी मी भाजपचं काम करण्यास ठरवलंय. ह्या हुलजंती गावामध्ये तर आजच्या घडीला तर जिल्हा परिषदेसाठी संगीताई दुधाळ यांचं पारडं एकदम जड आहे. थोडक्यात उलजंती गावात मी आता सांगायला लागलो. गटातली मी अजून माहिती घेतो आणि गटातली पण सांगतो. आणि खाली पंचायत समिती गणासाठी अर्जुन मलाळ यांचं पारडं जड आहे आणि आम्ही भाजपच्या कामासाठी आमची कामच कुठली होईनात त्या उद्देशाने आम्ही समविचारी बरोबर आम्ही काम करत होतो पूर्वी. आणि मी तसा कट्टर परिचारक मालकांचा कार्यकर्ता आहे. त्यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी असताना त्यावेळी मी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणून मी 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला नाविलाज असतो. मालकाकडे बघून किंवा गावातल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी भाजपचं काम करण्याचं ठरवले. आता भरपूर काम आहेत, अजून प्रलंबित आहेत. अजून तीर्थक्षेत्राचे काम आहेत. गावात अजून पूर्ण रस्त्याची अजून तशीच अवस्था आहे. लाईटीची अजून अवस्था आहे. आता जवळजवळ 8 वर्ष झालं झडपीच्या निवडणुका नाही झाल्या. त्यामुळे कामं अजून भरपूर फार पेंडिंग आहेत. किंवा अजून पाण्याची सुद्धा सोय आम्हाला पाहिजे. पाणी आता सध्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे भरपूर. त्यामुळे आता सत्तेमध्ये भाजपचं सरकार असल्यामुळं ते पाण्याचे जी म्हैसाळ योजनेचं पाणी आहे किंवा उजनीचं पाणी जे येणाऱ्या टप्प्यात 3ऱ्या टप्प्यातून उजनीचे पाणी, त्या टप्प्याचं पाणी आम्हाला आवश्यक आहे ना. माळेवाडी तलावात येऊन जर पडलं पाणी तर शेतकऱ्यांचं भरपूर कल्याण होणार आहे. दोन्ही उमेदवार सरळ मार्गी उमेदवार आहेत दोन्ही, आणि रोज माझ्या संपर्कातले दोघेही संपर्कातले आहेत. हा, त्यांचं अर्जुन मलाळे तर सध्या तो ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहे आणि ते 5 वर्ष त्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे बॉडीत. मी माझी पण 5वी टर्म आहे ग्रामपंचायतीमध्ये. त्यामुळे मला ते काय स्वभाव त्याचा आवडलाय मला. आणि दुसरं दुधाळ शेठ तर सामाजिक कार्यकर्ता. आता कुठला गणेशोत्सव असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या, शिवजयंती असू द्या, अहिल्यादेवी होळकरांची जयंती असू द्या, सगळं हाताने मदत करणारा माणूस आहे तो. आतापर्यंत प्रत्येकाला दवाखान्याला कोणाला कमी पडलं, पुण्याला आम्ही जर एखादं पेशंट असं आलंय म्हणलं तर तिथं पुण्यात सुद्धा मदत करतात. सामाजिक जाणीव. हा, त्यांच्या जाणीव किंवा त्यांचा स्वभाव पाहून आम्ही त्याला भारावूनच आम्ही त्यांचं काम करण्यास ठरवलंय. मतदारांना काय विकास काम आहे? 8 वर्ष झडपीच्या निवडणुका झाल्या नाही जिल्हा परिषदेच्या. मतदारांना कुठलं कामच झालं नाही ना. जे एखादा निधी, विकास निधी काय यायचा, काय कुठं पेवर ब्लॉक बसवायचे, कुठं गटरेज काम करायचे,
कुठेही असलं कुठल्याही झेडपीकडून कामं कुठली आली नाहीत. मतदारांना काय सांगणार आता म्हणजे बाबा या ठिकाणी तुम्ही आता भाजप मतदारांना सांगणार बाबा नदीच उलटी व्हायला लागली, आपण किती अडवणार आहे, आपण काय प्रवाहाच्या विरोध जाऊन चालत नाही, आपण प्रवाहाबरोबर जाऊ. या उमेदवारांना दोन्ही उमेदवारांना विजय करू.